आणि आता पाहूया टॉप 9 राजकीय बातम्या। मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये श्रीकांत शिंदे आणि आदित्य ठाकरे यांच्यामध्ये सामना रंगणार। श्रीकांत शिंदेच्या नेतृत्वात शिंदेची शिवसेना निवडणुकीच्या रिंगणात उतरणार। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी भाजपचा मेगा प्लॅन। महाविकास आघाडीतील नाराज असलेल्यांना भाजप गळाला लावणार। महाविकास आघाडीचे बडे नेते भाजपच्या संपर्कात। भाजपच्या वरिष्ठांची माहिती। 2014 मध्ये भाजपला विधानसभेत पाठिंबा देणारे कोण होते? महाराष्ट्रात भाजपची सत्ता आणण्यात पवारांचा हत्तीचा वाटा। पवारांच्या भाजपवरील वक्तव्यानंतर प्रतापराव जाधव यांची टीका। आमचं आता नाशिक महापालिकेवर लक्ष। भाजप 100 पेक्षा जास्त जागा जिंकणार। भाजप प्रवेशानंतर सुधाकर बडगुजर यांचा दावा। महापालिका निवडणुकीकडे फोकस आहे। आदरणीय फडणवीस साहेब आणि आदरणीय गिरीश भाऊ जे आदेश देतील, मला असं वाटतं येणाऱ्या निवडणुकीमध्ये 100+ करायला हरकत नाही। पूर्व विदर्भातील शिवसेनेच्या नियुक्त्यांना स्थगिती। नरेंद्र भोंडेकर यांनी विश्वासात न घेता नेमणुका केल्याची तक्रार। जुन्या कार्यकर्त्यांना डावलून नव्यांना संधी देणार अयोग्य, श्रीकांत शिंदेंचं मत। लाडकी बहिणी योजनेसाठी आदिवासी विकास विभागाचा निधी वळवला नाही। निधीसाठी आलेल्या फाईलवर मी सही केली नाही, विजयकुमार गावित यांची प्रतिक्रिया। पोलीस अधिकारी जालिंदर सुपेकरांची सखोल चौकशी करा। मालमत्तेबाबत ईडी सीबीआय मार्फत चौकशी व्हावी। सुरेश धस यांची मुख्यमंत्री आणि पोलीस महासंचालकांकडे मागणी। इंडिगो अंतर्गत येणाऱ्या अजाईल कंपनी विरोधात मुंबईत आज मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे एकत्र आंदोलन। शांतता भंग होईल असं कृत्य करू नये, आंदोलकांना पोलिसांची नोटीस।